करत आहेत। आनंद दिघे निष्ठावंत जिल्हा प्रमुख होते। आनंद दिघे काय होते ते आम्हाला माहित आहे असं राऊतांनी म्हटलंय। दिघेंची व्याप्ती शिंदे फडणवीसांना माहित नाही असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं। ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत, समर्थक आहेत कोट्यवधी, ते एकनाथ शिंदेला मानत नाहीत। त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या नरेश मस्के जोडले गेलेले आहेत। नरेशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। आपण ऐकलंच असेल, संजय राऊतांनी धर्मवीरच्या मुद्द्यावरून टीका केलेली आहे आणि फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा काढावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दिघेंना ते बाळासाहेबांच्या वर नेण्याचा प्रयत्न करतायत असं संजय राऊत म्हटलेत। आपली प्रतिक्रिया? मी नेहमी म्हणायचो, यापूर्वी सुद्धा म्हणालोय की संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा नेहमी द्वेषच केला। जिवंत होते त्यावेळी सुद्धा मातोश्रीवर जाऊन चाढ्या करणं, काही चुकीच्या पद्धतीने सांगणं, ह्या सर्व गोष्टी संजय राऊत नेहमीच करायचे। त्यांच्याबद्दलचं जे काही त्यांचं मत आहे हे आता बाहेर आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांना, बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे लोक मानायचे की नाही हे दाखवून दिलेलं आहे लोकांनी। 50 मधले 40 आमदार शिंदे साहेबांच्या समवेत असलेली मंत्रिपद फेकून निघालेले, सत्ता येईल ना येईल काहीही माहीत नव्हतं तरी सुद्धा त्यांच्या प्रेमाखातर बाहेर पडले। ज्या ज्या ठिकाणी लोकसभेला आमच्या एकमेकांच्या विरोधात जेव्हा आम्ही उमेदवार उभे केले, आमचे उमेदवार आणि आम्हाला मिळालेली मतं आपण पाहिलेली आहेत। संजय राऊत हे कायम दिघे साहेबांचा दुश्वास करायचे आणि त्यांच्यातलं जे काही मनात होतं ते आज बाहेर आलेलं आहे। दिघे साहेब काय होते वगैरे असं जे काही त्यांचं जे म्हणणं आहे, सांगावं त्यांनी दिघे साहेब काय होते, हिंमत असेल तर। त्यांच्या मनातलं धर्मवीर आनंद दिघे साहेब हे संजय राऊत वेळ पडली तेव्हा दिघे साहेबांचे पाय धरायला आलेले आहेत। हे ठाणेकर जनतेला आणि जे आम्ही सभोवतालची जी काही मंडळी आहेत यांनी आम्ही पाहिलेलं आहे। पण कायम दिघे साहेबांचा दुश्वास करणं, पाण्यात पाहणं हे काम संजय राऊत यांनी केलेलं। बरं, ठीक आहे नरेशजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणखीन एक मोठी बातमी, कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी 11 वाजता होणार आहे। कसबा बावडा इथल्या कारखाना कार्यस्थळावर या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेच्या निमित्तानं महाडिक आणि पाटील गट आमनेसामने येणार आहेत। सध्या राजाराम सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि त्यांचे पुत्र अमल महाडिक यांची सत्ता आहे, तर विरोधात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा गट आहे। त्यामुळे नेहमीच या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळाची परंपरा पाहायला मिळते। दरम्यान छत्रपती राजाराम कारखान्याच्या सभेच्या निमित्तानं सतीश पाटील आणि महाडिक गटात पोस्टर वॉर चांगलंच रंगलेलं आहे। छत्रपती राजाराम कारखान्याच्या सभेच्या निमित्तानं महाडिक गट आणि सतेज पाटील गट पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत आणि या सभेपूर्वी या दोन गटामध्ये आहे ते पोस्टरबाजी रंगल्याचं पाहायला मिळते। कारखान्याच्या कार्यस्थळावरती मी आहे आणि सध्या या ठिकाणची परिस्थिती पाहायला गेली तर दोन्ही बाजूने आहे ते पोस्टर उभारण्यात आलेले आहेत। काळे जे फलक आहेत ते सतेज पाटील गटाने या ठिकाणी उभा केले आहेत आणि या फलकांच्या वरती जे प्रश्नचिन्ह आहे ते उपस्थित कारखान्याच्या कारभाराबद्दल आहे ते केलेलं आहे आणि याची उत्तर देण्याचं आव्हान आहे ते या
पोस्टरच्या निमित्तानं या सभेच्या माध्यमातून आहे ते करण्यात आलेले, मात्र त्यालाच उत्तर आहे ते पांढऱ्या फलकाच्या माध्यमातून महाडिक गटाने या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या पोस्टरबाजीची चर्चा आहे ते जिल्ह्यात चांगलीच रंगल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सतेज पाटील यांच्यावरती सुद्धा आहे ते थेटपणे या पोस्टरच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह आहे ते उपस्थित केलेले आहेत, कारण सतेज पाटलांचा गगनबावड्यातला DY पाटील कारखाना आहे, या कारखान्याचं कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ढीग गावं समाविष्ट आहेत, ते चालते आणि राजाराम कारखान्याने कार्यक्षेत्र वाढवलं तर तुम्हाला दुखतंय असं कुठं असतंय होय, अशा स्वरूपाचा हा पोस्टर आहे तो सतेज पाटील यांना जाब विचारणारा या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर सतेज पाटील गटाकडून सुद्धा अनेक पोस्टर आहे ते उभारलेले आहेत। एका वर्षात 239 कोटी रुपये वाढवून कर्जाचा बोजा तुम्ही वाढवला आणि हे नेमकं कुणाची कमाल, अमलची कमाल, अशा पद्धतीचा सवाल आहे तो या निमित्तानं पोस्टरबाजीच्या माध्यमातून महाडिक गटांना आहे तो विचारण्यात आलेला आहे। त्यावरून चांगलंच वातावरण आहे ते सभेपूर्वी तापलेलं आहे आणि ही सभा आजची जी आहे ती वादळी होण्याची शक्यता आहे ते या निमित्तानं नाकारता येत नाही, कारण हे दोन गट आहे ते पुन्हा आमनेसामने या सभेच्या निमित्तानं येणार आहेत। गेल्या वर्षी पाहायला गेलं तर या सभेनंतर आहे ती MDना मारहाण झाली होती, सभेमध्ये जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याची उत्तर द्यावे अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती सतेज पाटील गटांची असते। त्यामुळं या सभेमध्ये नेमकं काय होणार याकडे जाता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं, मात्र सभेपूर्वी पोस्टरबाजी आहे ती चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कसबा वाडा, कोल्हापूर।